मयूर अंपायर से गार्ड लेते हुए टांस लेकर खड़े होते हुए और अपने बॉलिंग मास पर राइट आर्म ओवर द विकेट मारा करने की तैयारी करते हुए नितिन। काफी लंबे चौड़े ऊंचे यहाँ पर नितिन फास्ट बॉलर मैंडेटरी पावर प्ले का ओवर लेकर तो चलिए इस मैच को शुरू करने की तैयारी लगभग खत्म होती हुई। लेट्स प्ले का इशारा तुरंत आएगा यहाँ पर अंपायर द्वारा। 3, 2, 1 राइट आर्म ओवर द विकेट। नितिन की अगली गेंद, एक गेंद हल्का सा पुश यहाँ पर। अब जैसा ही यहाँ पर पुश किया आंखों में इशारा, एक रन चुराया। काफ़ी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। एक रन के साथ स्कोरिंग रेट शुरू होता हुआ टीम का और वैयक्तिक अपना मयूर शुरू करते हुए एक रन के साथ फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क्स पर तैयार है नितिन और उनका सामना करने के लिए तैयार है। अब नॉन स्ट्राइकिंग एंड से स्ट्राइकिंग एंड पर चंद्रकांत। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद यहाँ पर उठा दिया है, फील्डर पहुंचेंगे नहीं यहाँ पर। और यहाँ पर शानदार फील्डिंग का मुजाहरा। हनुमंत के द्वारा लगभग गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाने ही वाली थी, उतने में अपने टीम के लिए 2 रन बचाए और इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 रन बगैर के विकेट के नुकसान पर। सराहना करनी होगी इस खिलाड़ियों की। शानदार एफर्ट यहाँ पर आखिरी समय पर बिल्कुल ध्यान देते हुए गेंद से नज़र हटाई नहीं और 2 रन अपने टीम के इजाफा करते हुए यहाँ पर नितिन। राइट आर्म ओवर द विकेट। अगली गेंद, ये गेंद और यहाँ पर वेल कॉलिंग, यहाँ पर वाइड बॉल का इशारा आता हुआ। एक अतिरिक्त रनों का खुराक मिलेगा यहाँ पर। एक अतिरिक्त रनों के खुराक से स्कोर बढ़ता हुआ 4 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क्स पर नितिन और उनका सामना करेंगे चंद्रकांत। एक गेंद पॉइंट के क्षेत्र में खेला है, फील्डर मौजूद है यहाँ पर। एक रन चुराया, एक ही रन से संतुष्ट है, एक ही रन मिलेगा। और यहाँ पर हमारे मराठी के समालोचक मराठी कमेंटेटर अजीत देसाई जी का स्वागत है। कमेंट्री बॉक्स से जुड़ने के लिए धन्यवाद देना चाहूँगा। और फिर से एक बार नितिन अपनी बॉलिंग मार्क्स पर और उनका सामना करने के लिए तैयार है यहाँ पर मयूर। मयूर हल्के हाथ से खेलना चाहते थे लेकिन यहाँ पर डॉट बॉल आता हुआ और 5 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। अभी भी कोई लंबे हिट करने की कोई खतरा नहीं मोड़ा है। बल्लेबाजों ने सेंसिबल क्रिकेट खेलते हुए इक्का दुक्का पे काम चला रहे हैं और देखना है यहाँ पर क्या कुछ होता है। नितिन राइट आर्म ओवर द विकेट। मयूर के लिए गेंद और ये गेंद शानदार गेंद, उतनी शानदार प्लेसमेंट, उतनी ही शानदार फील्डिंग फॉलो थ्रू में करते हुए नितिन तीनों आगाड़ी पे शानदार प्रदर्शन होता हुआ यहाँ पर। फिर से एक बार मयूर सामना करने की तैयारी करेंगे और उनका सामने गेंदबाज है नितिन। राइट आर्म ओवर द विकेट और मयूर के लिए अगली गेंद, ये गेंद और यहाँ पर खतरा हो सकता है और पहला झटका लगता हुआ मयूर के रूप में।
डीजे अद्वैत त्याचबरोबर व्यासपीठावरती जे मान्यवर आपण पाहतोय उपस्थित आहेत त्या खरं तर मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करायला अतिथी देव भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मात्र ही त्या नावोल्लेख केला जाईल। माननीय सन्माननीय विनोदजी चकोर साहेब उपस्थित आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर माननीय सन्माननीय सुजयजी मोरे साहेब, माननीय सन्माननीय आदरणीय काशीनाथजी शेपुंडे साहेब उपस्थित आहेत त्यांचा देखील आभार व्यक्त करतो। सन्माननीय श्रीकांतजी मुगडे साहेब उपस्थित आहेत त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मामा अर्थातच सुनीलजी मुगडे साहेब उपस्थित आहेत त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो। सन्माननीय आदरणीय बाळासो जाधव साहेब, सन्माननीय आदरणीय अंकुजी जाधव साहेब, सन्माननीय प्रकाशजी जाधव साहेब या सर्व मान्यवरांचं मात्र संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित शिवजयंती व दादासो जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे भव्य दिव्य विठ्ठलाई देवी चषक 2022 मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं मात्र मनापासून आभार व्यक्त करतो। आपण उपस्थित राहिलात या व्यासपीठाची शोभा जरूर वाढली, आपण उपस्थित राहिलात तर दादासो जाधव साहेब यांच्यावरचा प्रेम मात्र आजच्या दिवसामध्ये जरूर बघायला भेटत्या आणि सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। मॅच कडे वळतो जिथे आपण पाहिलं तर दोन संघ मात्र एकमेकांसोबत लढत आहेत। दोन्ही संघ आपण पाहिलेत तर तुल्यबळ संघ आहेत। एका साइडला आपण पाहिलं तर ओहो पुल फटका आहे, पॉवरफुल क्षेत्ररक्षक असेल, वाट पाहतोय, चेंडू अगदी प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावांसाठी जातोय, उत्तुंग षटकार बिग माझा राजा। खरं तर 18 पगड जातीतले मावळे एकत्र गोळा करून स्वराज्याची शपथ घेणारा माझा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि होय आजच्या दिवसामध्ये छत्रपतींची जयंती मात्र पूर्ण देशभरात मात्र साजरा केली जाते। ओहो पुन्हा एकदा पूल फटका जातोय, फसला क्षेत्ररक्षक आहे, इथे कॅच ड्रॉप होते, एक धाव दुसऱ्या धावेसाठी इशारा झाला, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते। पाहता पाहता 2 धावा मात्र कंप्लीट होतात आणि या 2 धावेनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये। 14 धावसंख्या मात्र बघायला भेटत्या, 14 धावसंख्या। हो सुरेख फटका मात्र बघायला भेटतो बॅकवर्ड स्वेलॅक्सच्या दिशेने, इथे देखील कॅच ड्रॉप। आज पूर्णपणे गुरुत्वाकर्षण आणि या गुरुत्वाकर्षणचा नियम मात्र बघायला भेटतो। थोड्याशा चुका होतात ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर राजमुद्रा आचरेवाडी आणि दुसऱ्या साईडला नवलाई स्पोर्ट्स सोनवडी या 2 संघांमध्ये खेळला जाणारा सामना आपण पाहिलात तर टॉस जिंकला तो म्हणजे नवलाई स्पोर्ट्स सोनवडी या संघाने आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फिल्डिंग घेण्याचा निर्णय आणि मात्र कौतुक करेल ज्या पद्धतीने आपण पाहतो ही मॅच आपण पाहिले तर धावसंख्या मात्र अगदी आतापर्यंत जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये। आणि त्याचबरोबर उपस्थित मान्यवर आपण पाहिलं तर गणेशजी निकम साहेब, त्याचबरोबर सन्माननीय कुलदीपजी भोवड साहेब, त्याचबरोबर राजेशजी यादव साहेब, दीपकजी घाडीगावकर साहेब, ज्ञानदेवजी मस्कर साहेब, त्याचबरोबर विशालजी शिंदे साहेब हे सर्व मान्यवर मात्र आजच्या दिवसामध्ये उपस्थित राहिलेत। या सर्व मान्यवरांचा मात्र मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक 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 आभार व्यक्त करतो। संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी आणि ग्रामस्थ मंडळ आयोजित शिवजयंती व दादासो जाय साहेब यांचा वाढदिवस होय हे औचित्य आहे। छत्रपतींची शिवजयंती आणि दादासो साहेब यांचा वाढदिवस आणि विठ्ठलाई देवी चषक 2022 मध्ये आजच्या दिवसामध्ये उपस्थित राहिलेले मान्यवर आणि यांच्या उपस्थितीने या आयोजनाला 4 चांद लागलेत। यांच्या उपस्थितीने या आयोजनाला पूर्णपणे रूपरेषा बदलून गेल्या आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मात्र आज दादासो जाधव साहेब यांच्यावरचा प्रेम मात्र आज दिसून येत्या। त्या सर्व मान्यवरांचा मात्र मनापासून आभार व्यक्त करेल आणि मॅच मध्ये जिथे आता पाहिलं तर डिक्लेअर मध्ये जरूर धावा आलेत आणि संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचल्या। दुसरं षटक आणि पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मात्र फटका मारण्याचा प्रयत्न मात्र आता देखील घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव दिली जाते आणि या एका धावेनंतर मात्र धावसंख्या 19च्या घरामध्ये आपण पाहतोय 19 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती करण्यात आल्यात। मॅच खेळली जाते ती म्हणजे आपण पाहिली तर ज्या पद्धतीने राजमुद्रा आचरेवाडी संघ मात्र समोर 2 हात करतो तो म्हणजे नवलाई सोनवडे या संघाच्या बरोबर ब गटातला हा पहिला सामना मात्र इथे खेळला जातो आणि ब गटातल्या पहिल्या सामन्यामध्ये मात्र चुरशीची लढत बघायला भेटते। आतापर्यंत आपण पाहिलं
केलं तर दोन्ही संघांचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा स्कोर कार्डवरती लावण्यात आले, ते म्हणजे राजमुद्रा आचरेवाडी या संघाकडून. राजमुद्रा आचरेवाडी संघाचं जर कौतुक करायला गेलं तर पहिल्याच एंट्रीमध्ये हा संघ या पाटण टेनिस क्रिकेटमध्ये बक्षीस पात्रामध्ये पोहोचला होता आणि पहिल्याच मॅचमध्ये मात्र दमखम या संघाचा बघायला भेटला होता. मात्र आत्तापर्यंत एकमेकांच्या समोर मात्र हे संघ आलेले नाही आहेत. ते दोन्ही संघ मात्र एकमेकांसमोर येत असताना आपण पाहतोय. येस, आणि अगदी याच्या देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव येत्या. नाव काय तुझं? एक धाव जरूर येते. धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचत्या. ओमकारचं कौतुक करेल, सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जोडलेला ॲज अ स्कोरर. सध्याच्या काळामध्ये अचूक स्कोरिंग पाटण टेनिस क्रिकेटमध्ये ओमकारला मी पाहतो, कारण की येणाऱ्या काळामध्ये स्कोररला खूप मागणी आहे ओमकार, कारण की जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे समालोचक आणि स्कोरर यांना मागणी अगदी खूप आहे. ही स्कोरिंग अशीच तू हा छंद आहे, जी आवड आहे अशीच जोपासावी. MCAचे एक्झाम्स निघतात, त्याची एक्झाम नक्की द्यावी, कारण की या क्षेत्रामध्ये देखील प्रगती आहे. हो, लोअर फुल टॉस उचललाय सुरेख, डीप मिड विकेट कव्हर करेल का? वा, वॉट अ कॅच! एकदम लांब लचक खेळाडू तिथे उभा होता आणि नितीनच्या हातामध्ये मात्र ही विकेट जाते. वा, काय कॅच! ही कॅच बनवली. हो, बॅकफुटला जाऊन लेट कट. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतो, मात्र पॉईंटच्या दिशेला चेंडू अडवू शकेल का? चेंडू जातोय डीप पॉईंटच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 24च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. ज्या पद्धतीने बॉलिंग मागू आतापर्यंत गोलंदाज आहे उदय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि उदय मात्र बॉलिंग मागू आपण पाहतोय. हो, पहिला ओळखला, रीड केला, स्लॉट मध्ये येतोय. इथे मात्र चेंडू जातोय. मानवंदना देतोय सर्व पाहुण्यांना, मान्यवरांना, आणि चेंडू 6 धावांसाठी मात्र जातोय सीमारेषे पार. षटकार. कांत बॅटिंग साठी मिस्टर शिके या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. पुन्हा एकदा फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिक्स, मनगटातली ताकद, मात्र 2 धावांसाठी. काय बॅटिंग! प्रत्येक चेंडूवरती मात्र आक्रमण करता, प्रत्येक चेंडूवरती हात खोलतोय आणि राजमुद्रा आचरेवाडी संघ मात्र धावसंख्येचा डोंगर उभारतोय की काय. ती धावसंख्या 32च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचल्या. येस, 32च्या घरामध्ये धावसंख्या आपण पाहतोय. 32 धावसंख्या, 32. 1 टू गो. येस, शेवटचा चेंडू असेल. ज्या पद्धतीने नक्की पाटण टेनिस क्रिकेटच्या सर्व टुर्नामेंट्स तुम्हाला सर्व आयोजन जर लाईव्ह पाहायचे असतील तर आता लगेच यूट्यूब ओपन करा. यूट्यूबवर ओम साई MTC स्पोर्ट्स टाईप करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. येणारे सर्व पाटण टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट्स मात्र तुमच्या डोळ्यासमोर असतील. पुन्हा एकदा फुल टॉस. या फुल टॉस वरती मात्र आक्रमक जरूर केलं, बॅटीवरती तेवढासा येत नाही, मात्र साथ भेटते. हा चेंडू जातोय अक्षरशः कार्पेटला आग लावत. 4 धावांसाठी चौकार. आणि नाव मात्र थांबायचं घेत नाहीये. ज्या पद्धतीने शिके, हा नाव त्याचं आहे खरं तर चंद्रकांत. काय बॅटिंग करतोय! मी म्हणेल गोलंदाजावरती तुटून पडतोय, हात धुवून मागे लागलाय गोलंदाजाच्या. मी म्हणेल सुरेख आतापर्यंत बॅटिंग परफॉर्मन्स बघायला भेटत्या. 36 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती मात्र बघायला घेतल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस मात्र 36 धावा स्कोर कार्डवरती बघायला भेटतात. ऊन जास्त सध्या आहे मैदानामध्ये, कारण की टायमिंग आपण पाहिलं तर 2:45
सध्या टायमिंग मात्र बघायला भेटते, उशीर नाही लावायचा. चला नवीन गोलंदाज लगेच तयार करायचा. चला स्पीडअप घ्यायचा. या उन्हामध्ये खेळाडू खेळतात. 11 चेंडूमध्ये 32 धावा वैयक्तिक चंद्रकांत खेळत असताना शिके याला आपण पाहतोय. 18 चेंडू 32 धावांची खेळी मात्र आतापर्यंत खेळले. कौतुक करेल ज्या पद्धतीने राजमुद्रा आचरवाडी संघाचा मात्र आज खेळ आणि त्याच्यामध्ये चंद्रकांतची बॅटिंग मात्र बघायला भेटते. बॉलिंग मार्क गोलंदाज सनीला आपण पाहतोय. शेवटचं षटक. हो बॅकफुटला जाऊन हुक फटका हा देखील आहे. फाईन लेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल होईल आणि चेंडू जातोय अगदी एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. येस बॉल मात्र येईल मैदानामध्ये. नक्की धावसंख्या मात्र एका धावानंतर आपण पाहिलं तर 37च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचेल. 37 धावसंख्या मात्र पहिल्या इनिंगचा खेळ खेळला जातोय आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर यानंतर जी मॅच होणार आहे मंदुरकोय खुर्द बॉईज आणि संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी दोन्ही कॅप्टन्स मात्र आपण तयार राहायचा. विठ्ठलवाडी संघाचा कॅप्टन स्वतः आयोजक संघर्ष ग्रुप मात्र बघायला भेटता. हो हा देखील मोठा फटका लागवायचा होता मात्र फसला जातो. निर्धाव चेंडूची सांगता जरूर होईल. यानंतर होणारी मॅच मंदुरकोय खुर्द बॉईज आणि या संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचं. टॉस का बॉस या व्यासपीठावरती जरूर यायचा. चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्यातला तिसरा चेंडू हो स्टंप लाईन मध्ये यॉर्कर होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाज पहा बॅकफुटला जाताना थोडासा पडला जातोय मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये पंचांच्या माध्यमातून ही धाव मात्र दिली जाते. आणि या एका धावेनंतर मात्र 38च्या घरामध्ये धावसंख्या आपण पाहतोय. 38 धावसंख्या. बॅकफुटला पुन्हा एकदा फुल फटका पॉवरफुल आहे का आणि इथे कॅच मात्र जरूर ड्रॉप होत्या. मात्र मी म्हणेल 100% फिल्डिंग एफर्ट्स. ओहो 4 धावा जरूर अडवलेत. मी म्हणेल कॅचेस या मागे जात असताना थोडेसे अवघड जरूर असतात. कॅच जरी सुटली तरी 4 धावा महत्वाचे अडवलेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या 40च्या घरामध्ये जरूर जाऊन पोहोचल्या. हे फाईट दिल्या राजमुद्रा आचेवारी या संघाने. हा बिग हिट जरूर आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विकेटचं ओ युटी आउट. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण कौतुक करे या क्षेत्ररक्षकाचं ज्या पद्धतीने आतापर्यंत क्षेत्ररक्षण मात्र केला. 34 वरती वैयक्तिक खेळी करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर शिके चंद्रकांत मात्र बाद होतात. मी म्हणेल संघाला जी गरज होती त्या गरजेवरती फलंदाजी करत असताना एक पाया मात्र रचला या खेळाडूने. आणि ज्यावेळी आपण पाहिलं तर बाहेर येतोय खरंच संघ त्याच्यासाठी जरूर टाळ्या वाजवत्या कारण की या संघासाठी एक महत्वाची भूमिका मात्र पार केली त्यांनी. आणि या संघ अगदी अडचणीमध्ये असताना संघासाठी वेळेवरती उभा राहिला. संघ एक फायटिंग स्कोर पर्यंत नेऊन पोहोचवला. हा अगदी बाहेरचा चेंडू खेचून आणण्याचा प्रयत्न आणि पंच आपल्याकडे जरूर पांडुरंगजी नागवा सर आपल्याकडे कुठली इशारा मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जात नाही. आणि येस पंचांचा इशारा येतोय. षटक संपलेला म्हणजे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो आणि 4 षटकांच्या अखेरीस मात्र संघाची धावसंख्या मात्र येऊन पोहोचत्या. ती म्हणजे 41 धावांची आणि 42 धावांचं मात्र टार्गेट इथे असेल. 42 रन्स टू विन. 42 धावा 42 रन्स टू विन हे टार्गेट मात्र आता बघायला भेटत्या. तर जाऊयात व्यासपीठाकडे जिथे मान्यवर उपस्थित आहेत. मान सन्मान सत्कार मात्र इथे घेतला जाईल. नक्की ते मान सन्मान सत्कार घेतला जातो. खरं तर शिवजयंतीचा औचित्य साधून आणि ज्या समाजसेवक थोर समाजसेवक दादासाहेब जाधव साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवसामध्ये त्यांचा शुभेच्छा देण्यासाठी
आणि त्याचबरोबर त्यांच्यावरचं प्रेम मात्र आज बघायला भेटतं. मी विनंती करेल SSC 2000 आणि SSC 2001 यांच्या वतीने हा सत्कार इथे केला जातो. तो सर्व ग्रुप इथे उपस्थित आहे. पहा, आयुष्यात आपण काय कमवतो, किती पैसा कमवतो हे महत्त्वाचं नसतं. जेव्हा आयुष्यात आपल्या डोळ्यामध्ये पाणी असतं, ते पाणी पुसण्यासाठी, ते पाणी पुसण्यासाठी किती जण पाठीशी उभी असतात हे महत्त्वाचं असतं. किलोभर सोनं घालणारी माणसं सोन्यासारखी असतात की नसतात हे माहिती नाही आहे. मात्र आज दादासाहेब जाधव साहेब सोन्यासारखी माणसं मात्र कमवताना बघायला भेटतात. तर सर्व मान्यवरांचा मात्र इथे सत्कार समारंभ दादासाहेब जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते मात्र इथे करण्यात येईल. मी विनंती करेल विनोदजी चकोर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान सत्कार इथे केला जातो. मायेची, आपुलकीची, माणुसकीची शाल, प्रेमाची शाल, उबदार शाल देऊन मान्यवरांना आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा मात्र इथे सत्कार केला जातो. मी विनंती करेल सन्माननीय सुजयजी मोरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जातो. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा इथे पार केली जाते. सन्माननीय सुजयजी मोरे साहेब यांचा सन्मान इथे केला जातो. त्याचबरोबर काशीनाथजी शेपुंडे साहेब इथे उपस्थित आहेत. सन्माननीय काशीनाथजी शेपुंडे साहेब यांचा देखील इथे मान सन्मान सत्कार केला जातो. मायेची उपदार शाल, प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा इथे सत्कार केला जातो. त्याचबरोबर सन्माननीय श्रीकांतजी मुगडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. सन्माननीय श्रीकांतजी मुगडे साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. सन्माननीय दादासाहेब जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार केले जातात. सन्माननीय तुम्हा सर्वांचे लाडके मामा सुनीलजी मुगडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. मायेची उपदार, आपुलकीची, माणुसकीची शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा मात्र सत्कार केला जातो. सन्माननीय बाळासाहेब जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार आदर इथे ठेवला जाईल. तर ते व्यासपीठावरती सर्व मान्यवर उपस्थित राहिलेत. या व्यासपीठाचं वजन खरं तर वाढलं आणि या आयोजनाची मात्र शोभा वाढून गेल्या. या आयोजनाला 4 छान नक्की बघायला भेटलेत. त्याचबरोबर अंकुशजी जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करण्यात यावा. मायेची, आपुलकीची शाल, प्रेमाचं, सौंदर्याचं, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा सत्कार केला जातो. त्याचबरोबर प्रकाशजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार आदर इथे केला जाईल. सर्व मान्यवरांचं आपण पाहिलं तर मान सन्मान सत्कार इथे केला जातो. त्याचबरोबर गणेशजी निकम साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय गणेशजी निकम साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. मायेची उपदार शाल, प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा इथे सत्कार केला जातो. त्याचबरोबर कुलदीपजी बोबडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. कुलदीपजी भोवड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार इथे केला जातो. माणुसकीची शाल आणि आपुलकीची शाल ही उपदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मात्र दिलं जातं. मान्यवरांचा मात्र सत्कार इथे केला जातो. त्याचबरोबर राजेशजी यादव साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय राजेशजी यादव साहेब यांचा देखील इथे सत्कार करण्यात येईल. SSC 2000 SSC 2001 ग्रुप आणि त्याचबरोबर सर्व मान्यवर मात्र हे विकासजी जाधव साहेब विकासजी जाधव साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जातो. सन्माननीय विकासजी जाधव साहेब यांचा इथे सत्कार मात्र केला जातो. त्याचबरोबर विनंती करेल दीपकजी घाडीगावकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जातो. सन्माननीय दीपकजी घाडीगावकर साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जातो. त्याचबरोबर सन्माननीय ज्ञानदेवजी मस्कर साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जातो. सन्माननीय आदरणीय ज्ञानदेवजी मस्कर साहेब यांचा इथे सत्कार, आदर, मान सन्मान इथे केला जातो. मायेची उपदार शाल, प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा इथे सत्कार केला जातो. त्याचबरोबर सन्माननीय विशालजी शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जातो. तर धन्यवाद. तुम्हा सर्व मान्यवरांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल, चुकून जर कोणाचा सत्कार राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेच मात्र आपण मॅचकडे जाऊयात.
व्यासपीठावरती मात्र बघायला भेटते दादासू जाधव साहेब यांच्यावरचं प्रेम मात्र ज्या पद्धतीने आज बघायला भेटते. प्रत्येक मान्यवर मात्र उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, या आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो. ते प्रेम मात्र बघायला भेटते. आणि माझ्यासोबत अजित मात्र इथे जोडलेला मायक्रोफोनवरती. नक्की अजितचा आवाज आपण ऐकूया. या मॅचमध्ये काय घडतंय, काय बिघडतं. टार्गेट आपण पाहिलं तर 42 धावांचं टार्गेट आहे, मात्र कशा पद्धतीने हे टार्गेट पार पडलं जातं. एका साईडला आपण संघ पाहिलं तर हे टार्गेट मात्र राजमुद्रा आचरेवाडी या संघ कसा थांबवता, आणि जिथे 42 धावांचं टार्गेट आहे तो संघ नवला स्पोर्ट्स सोनवडे संघ मात्र या मॅचमध्ये काय बघायला भेटेल. थँक्यू सो मच किरण सर. आता मात्र सामन्याकडे वळूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवम सर्व कार्योशी सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करून मी माझ्या समालोचनाकडे वळतोय. छत्रपती शिवाजी महाराज की. मात्र सामन्याकडे सामना पाहायला मिळाला मैदानावरती नवलाई स्फोट सोनावडे वर्सेस राजमुद्रा आचरेवाडी संघ. मात्र पहिल्या फेरीमध्ये पंच आपल्यापर्यंत होत आहेत. हा स्क्वेअर चेंडू असेल आणि स्कोरवरती धावा लागल्यात त्या 4 आणि चेंडू झालेत मैदानावरती 3 चेंडू 4 धावा धावफलकावरती लागल्यात. आता स्ट्राईक एंड फलंदाजीसाठी सन्माननीय भागवतजी शेडगे साहेब विनंती करेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. आपण व्यासपीठावरती यायचं. येस भागवतजी शेडगे साहेब मात्र यांचे त्या सत्कार इथे केला जाईल. येस सन्माननीय आदरणीय भागवतजी शेडगे साहेब एक डॅशिंग व्यक्तिमत्व मात्र बघायला भेटते, आणि त्यांचा इथे मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. सन्माननीय दादासू जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातो. मायेची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा इथे सत्कार केला जातो. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू यू अजित. 5 चेंडू 6 धावा धावफलकावरती. मात्र स्कोरबोर्ड सजवला या 6 या आकड्यावरती आणि 5 चेंडू हाताळले आतापर्यंत. आणि स्ट्राईक एंड फलंदाज गोविंद आणि नॉन स्ट्राईकला नितीन पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा करायच्यात मैदानावरती 42. मात्र 42चं टार्गेट मात्र मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं केलंय. तर मात्र हे पार करण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी मात्र आता शिल्लक चेंडू मैदानावरती राहिले तर 21 19. मात्र 19 चेंडू हाताळावे लागतील. 36 धावांची गरज मैदानावरती. मात्र बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार सज्ज गोविंद. पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका घ्यायचा. बॅट आणि चेंडूचा काही देखील संपर्क नाहीये. आता चेंडू निर्धाव जातोय आणि स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय मैदानावरती 6 या आकड्यावरती. चेंडू मैदानावरती एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही 18 चेंडू हाताचे आहेत आणि 18 चेंडू मध्ये 36 धावांची गरज असेल मैदानावरती. 18 चेंडू 36 धावा बनवाव्या लागतील. आता पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज पाहायला मिळतो या बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज रोशन वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय नितीन. अतिशय एक हाईट या फलंदाजाची हाईट देखील खूप मोठी. इथे मात्र 2 झेल मात्र पाहायला मिळाले. सुंदर असे झेल त्या क्षेत्ररक्षकाकडून. आता मात्र ओपनिंगला आलेला फलंदाज स्ट्राईक एंड फलंदाज. 6 चेंडूचा खेळ झालाय. 6 चेंडू धावफलकावरती धावा लागल्या त्या 6. अजूनही 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन पाहायला मिळतोय. मात्र रनअप देखील पहा, एक खूप मोठं रनअप आपल्यापर्यंत पाहायला मिळतंय. चेंडू 36 धावा. रोशन बॉलिंग ट्रॅकवरती आणि सामना करेल तो नितीन. पहिला चेंडू असेल. इथे मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स. पंच आपल्यापर्यंत निर्णय करते या 2च धावा असतील. मात्र फटक्यामध्ये खूप दम होता आणि हा पंच आपल्यापर्यंत येत आहेत आणि 2 धावा आणि स्कोरबोर्ड सजवतोय 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्यात आणि चेंडू मैदानावरती 1 झालाय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पाहिले मला 2 धाव्यांसाठी गेला.
स्ट्राईक एंडला नितीन, नॉन स्ट्राईकला गोविंद पाहायला मिळतोय. विठलाई देवी चषक 2022 मध्ये येणारे सर्व भाविकांना रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री दादा साहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त या टुर्नामेंट पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार, सज्ज आहे तो नितीन. इथे मात्र हलक्या हाताने खोदून काढलाय, तोपर्यंत क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावीचं मानस होत आहे का, मात्र एक धावेवरती समाधान आणि स्कोर बोर्ड सजवला आहे 9 आकड्यावरती. चेंडू झालेत मैदानावरती 2. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, मात्र टोटल धाव संख्या धावफलकावरती लागल्या त्या 9 आकड्यावरती. सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि दुसऱ्या षटकातला हा 2 चेंडू हाताळलेत आणि 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळत आहेत, कारण स्ट्राईक एंडला गेलाय तो गोविंद. पाहूया स्ट्राईक एंडला गोविंद, नॉन स्ट्राईक फलंदाज नितीन. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तर मोठा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून फसलाय का, आणि इथे मात्र सुंदर असा झेल होता आणि 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. एका हातामध्ये कॅरी करायचा होता, मात्र चूक करतोय विशाल करून. चूक होते आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, आणि पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. आणि चूक करतोय संघाचा कर्णधार विशाल कडून चूक झाली आहे आणि 2 धावा कंप्लीट झाल्या आणि स्कोर बोर्ड सजवला 11 या आकड्यावरती. अगदी कॅप्टन कूल आहे, कम्युनिकेशन ठेवतोय आणि त्यानंतर ही कॅच मी 100% एफर्ट्स करेल या कॅचचा. जरूर प्रयत्न केला, मात्र शेवटच्या क्षणाला कॅच जरूर ड्रॉप झाली. मात्र कम्युनिकेशन आहे कॅप्टन कूल मानला जातो. हो, प्रत्येक चेंडूवरती मात्र पुढे येऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एकच धाव, दुसऱ्या धावेसाठी काय धडपड मैदानामध्ये होत्या. हे एक धावेसाठी जेव्हा झुंज बघायला भेटते ना, तेव्हा मात्र कौतुक करावं लागतं. ज्या पद्धतीने 42 धावांचं टार्गेट आहे नवले स्पोर्ट्स सोनावडे या संघाला, मात्र या 42 धावा आपण पाहिलं तर त्या करत असताना मात्र खूप साऱ्या संघर्ष, खूप सारे काटे आणि खूप साऱ्या काचा मात्र मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न, वाटेमध्ये टाकण्याचा प्रयत्न मात्र राजमुद्रा आचेवाडी या संघातील गोलंदाज करतात. एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोशनचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, पण चेंडू जातोय. पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. 2 धावा असतील, मात्र स्कोर बोर्ड सजवलाय 13 या आकड्यावरती 14. 5 चेंडू आणि 14 धावा, मात्र अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. मात्र आता अजूनही मैदानावरती 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक एंडला एक नितीन पाहायला मिळतोय. 42 धावांचं आव्हान असेल. 14 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू सज्ज होतोय नितीन. इथे फुलटा चेंडू होता, मात्र कार्पेटच्या साईडने खेळलाय तो चेंडू. 1-1 सेक्रेटच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत एकच धाव, अतिशय सुंदर असा थ्रो पाहायला मिळतोय मैदानावरती आणि स्कोर बोर्ड सजवलाय 15 या आकड्यावरती आणि 2 षटक समाप्त झाले. अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज मैदानावरती. अगदी सॉरी अमित, अगदी कारण की आपण पाहिलं तर दुपारचं सत्र आहे, ऊन जरा जास्त आहे. जर खेळाडूंना जर पाण्याची गरज असेल तर 2 ओव्हर झाल्यानंतर तुम्ही सांगू शकता. मात्र पाणी पित असताना खाली पाणी बसून प्या. डिहायड्रेशन या सर्व गोष्टींना टाळायचा. आणि उन्हाचा तडाखा मात्र सध्या जरा जास्तच बघायला भेटतो, म्हणून की काय आणि पाण्याची सोय मात्र जरूर केली. जो 12वा खेळाडू, जो अतिरिक्त खेळाडू असेल त्या संघाचा, त्याने मात्र मैदानामध्ये अंपायर्सला विचारून पाणी नक्की घेऊन जाऊ शकता. कारण की सध्या आपण पाहिलं तर या उन्हामुळे ज्या पद्धतीने शरीरातून घाम मात्र वाया जातोय आणि पाण्याची सोय मात्र प्रत्येकासाठी जरूर केली आहे. मॅच मात्र आपण पाहिलं तर चर्चा या मॅचच्या बाबतीत जरूर केली जाते. सकाळच्या दिवसापासून आपण पाहिलं तर DK स्पोर्ट्स आणि सर्वे 11 सर्वे यांच्यामध्ये मात्र ती मॅच लढत आपण पाहिली. अगदी चुरशीची लढत झाली. त्यानंतर डावरी 11 डावरी सर्वे, त्यानंतर निनाय स्पोर्ट्स काळगाव, निनाय स्पोर्ट्स कुट्रे, त्यानंतर यंगस्टार 11 मालदन, DK स्पोर्ट्स, छत्रपती 11 टेटमेवाडिया. काय मॅचेस आता आजच्या दिवसामध्ये बघायला भेटतात. मात्र DK स्पोर्ट्स हा संघ मात्र वरच्या फेरीपर्यंत आतापर्यंत जाऊन पोहोचला. तर बगाटातील हा पहिला सामना मात्र इथे खेळला जातोय, जिथे राजमुद्रा आचरेवाडी संघ 42 धावा अडवण्यासाठी प्रयत्न करतो. हो, पूल फटका आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आहे आणि या क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी होत्या.
हा चेंडू आपण पहिला तर टप्पा पडल्यानंतर उसळी करताना अगदी हा बॉल अडवेपर्यंत बोटांना स्पर्श करून हा चेंडू 4 धावांसाठी जातो, जिथे चौकार येतो आणि धावसंख्या मात्र जम करते 19च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. 42 धावांचं टार्गेट, धावसंख्या 19च्या घरामध्ये. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. मात्र तिसरे षटक असेल मैदानावरती. तिसऱ्या षटकातला हा पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळालं चौकार. सुंदर असा फटका पाहायला मिळाला बॅटमधून. शेखरेश्वर चूक करतोय आणि वन बाउन्स शेखरेश्वरच्या डोक्यावरून पाहायला मिळाला. चेंडू लॉन झाला आणि 4 धावा मात्र 19 आकड्यावरती स्कोअरबोर्ड पाहायला मिळतोय. मयूर तिसरे षटक वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरे षटक आता होतोय. मात्र बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा चेंडू सज्ज होतोय. नितीन इथे मात्र हलक्या हाताने गेलाय. तोपर्यंत डी झोन मध्ये चेंडू गेलाय आणि एक धाव असेल पंच आपल्यापर्यंत कळवत आहेत आणि स्कोर बोर्ड सजवला 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागलेत. आता मात्र समीकरण पोहोचलंय 10 चेंडू 22 धावांची गरज. मोठी फटकेबाजी करावी लागली. आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटकातला पहिल्याच चेंडूवरती अतिशय सुंदर असा देखणा चौकार पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार नितीन. इथे मात्र पंच आपल्यापर्यंत दोन्ही आज समानदार वाईट चेंडू असेल स्फेअर चेंडू टाकला आणि धावसंख्यामध्ये भर स्कोर बोर्ड सजला 21 या आकड्यावरती आणि चेंडू हाताळले आतापर्यंत 2 आणि 2 चेंडू 21 धावा. समीकरण पोहोचलाय आतापर्यंत 10 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. 10 चेंडू 21 धावा हा सामना जिंकायचा असेल. इथे अजून एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न पण चेंडू जातो डी झोन मध्ये आणि एकच धावा असेल. या धावफलकावरती धावा लागल्या त्या 22. अजूनही 20 धावांची गरज असेल. 3 चेंडू हाताळलेत मैदानावरती 9 चेंडू आणि सामना 20 धावांची गरज. अतिशय खुला केलाय सामना. 9 चेंडू म्हणजे 20 धावा बनवावे लागतील. पहिल्याच षटकामध्ये 6 धावा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकातले 3 चेंडू हाताळलेत. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 7. अजून 3 चेंडू मैदानावरती बाकी आहेत तिसऱ्या षटकामधल्या. चेंडू जायचा आहे मैदानामध्ये. 9 चेंडू 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. तिसऱ्या चेंडूवरती 1 धावा पाहायला मिळाली. मात्र टोटल 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजीने. अजूनही 3 चेंडू हातात आहेत. प्रेक्षक देखील लाईव्ह लावायला मिळत आहेत. सगळे अतिशय येणारे सर्व पाहुण्यांचं व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओम साई MTC सागर फराड अँड टीम यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू हवेमध्ये असेल. प्रेक्षक झेल खाली आणि झेल होते का फलंदाज बाद. महिला धक्का लागलाय. डगआउटच्या दिशेने पळताना पाहायला मिळतोय. नितीनची काही समज झाले. पहिल्याच चेंडूवरती धक्का लागलाय. बॅक टू पवेलियन नितीनची काही समज झाले. नवीन फलंदाज पाहायला मिळतो दीपक. आता मात्र 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. नितीनची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मैदानावरती दीपक. नॉन स्ट्राईकला दीपक पाहायला मिळतोय. स्ट्राईकला गोविंद पाहायला मिळतोय आणि मात्र नितीन आउट झाल्यानंतर संघ कुठेतरी अडचणीत पाहायला मिळतोय का पाहूया. आता 4थ्या चेंडूवरती झेल झाली. 5वा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार सज्ज होईल तो गोविंद. इथे मात्र मोठा फटका देखील आहे. चेंडू हवेमध्ये. शेखरेच्या झेल करतो का चूक करतोय आणि शिक्षकाला वेंडूक दिलाय. चेंडू 4 धावांसाठी प्रेक्षक बनून राहिलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी.
4 धावा असतील आपल्यापर्यंत कळवता येतं. 26 स्कोर बोर्ड पाहायला मिळाला. अजूनही 15 धावांची गरज. शेवटचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. इथे मात्र सरळ केलेला बॅटने केलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र चूक करतोय क्षेत्ररक्षक आणि एक धाव कंप्लीट केले आणि स्कोर बोर्ड सजवला 27 या आकड्यावरती. अजूनही 14 धावांची गरज असेल. 15 धावांची गरज असेल आणि शेवटचं षटक. 6 चेंडू हाताळायचे आणि अवघ्या 15 धावांची गरज. पाहूया सामना काय होतंय मैदानावरती. हाय व्होल्टेज सामना होतोय का. 6 चेंडू 15 धावा. कोण जिंकणार हा सामना. अचरेवाडी संघ की नवलाई स्पोर्ट सोनावडे संघ. एका बाजूला सोनावडे संघ, एका बाजूला अचरेवाडी संघ पाहायला मिळतोय. कोण जिंकणार हा सामना. आता 6 चेंडू हाताळायचे आणि 6 चेंडू 15 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज मुकाबला मैदानावरती होणार का. प्रेक्षकांना पाहण्याजोगा सामना होणार का. नक्की याच्यानंतर टॉस मात्र केला जाईल. मंदुक खुर्द बॉईज एका साईडला आहे तर दुसऱ्या साईडला संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी. हो, हे मॅच पाहण्यासारखी आहे. मात्र या मॅच मध्ये मात्र रंगत आणल्या ज्या पद्धतीने आपण पाहतो ही मॅच मात्र अजित काय मॅच मात्र बघायला भेटते. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू गोविंद साठी होता. अतिशय पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. पंचांचा डिसिजन आहे तो फेअर डिसिजन मात्र मान्य करून जरूर पंचांच्या प्रत्येक डिसिजनचा आपण नक्की मान ठेवूयात. मात्र इथे पंचांचा जरूर इशाराची वाट पाहतोय. हा चेंडू आपण पाहिलं तर स्क्वेअर मार जरूर दिल्या. वाईटच्या दिशेने आलेला मारा म्हणजे समीकरण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 14 धावांपर्यंत येऊन पोहोचल्या. आता मात्र 6 चेंडू 14 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. सूर्यकांत पहिला चेंडू. इथे मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आणि चेंडू जातोय 1 बाउन्स. 2 धावांसाठी पंच आपल्यापर्यंत पोहोचवताय तर 2 धावा असतील. स्कोर बोर्ड सजवलाय 30 या आकड्यावरती. अजूनही 12 धावांची गरज असेल. 5 चेंडू आता 5 चेंडू मध्ये 12 धावा. पाहूया सामना पाहण्याजोगा होणार का मैदानावरती. 5 चेंडू 12 धावा. 3 षटकार, 3 चौकार डोकावे लागतील, 2 षटकार डोकावे लागतील. हा सामना नवलाई स्पोर्ट सोनावडे संघाला जिंकायचा असेल तर. चेंडू द्यायचं मैदानावरती. चेंडू चला लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. 5 चेंडू आणि मैदानावरती 12 धावांची गरज. पाहूया काय घडणार मैदानावरती. हाय व्होल्टेज सामना होणार का. सूर्यकांत गोलंदाजीवरती. गोविंद जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र दुसरा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न मात्र हलक्या कट झाले बॅटला आणि 1 धाव कंप्लीट झाले. स्ट्राईकला पाहायला मिळतो दीपक. नितीनची खेळी समाप्त झाल्यानंतर हा नवीन बॅट्समन मैदानात पाहायला मिळाला दीपक. आता मात्र 4 चेंडू अवघ्या 11 धावांची गरज असेल. मैदानावरती काय होणार. प्रेक्षकांना जोगा सामना होणार का. पाहण्याजोगा सामना होणार का. पाहूया मैदानावरती. 4 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू वाईट टाकला त्यानंतर सुंदर असा चेंडू पाहायला मिळेल. 1 धाव मैदानावरती पाहायला मिळेल. 11 धावांची गरज मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती सूर्यकांत. इथे मात्र मोठा फटका घ्यायचा. सरळ बॅटने केलेला आहे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आणि इथे डायरेक्ट हिट. पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. फलंदाज बाद असेल आणि दीपकची खेळी समाप्त झाली. सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेऊन डायरेक्ट हिट केलाय आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू स्क्वेअर टाकला त्यानंतर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती नाही तर अपघात घडलाय मैदानावरती. फलंदाज बाद झालाय आणि 3 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्राईक एंडला गोविंद. हा सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडू मध्ये 2 षटकार डोकावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारावे लागतील. 3 चेंडू 11 धावांची गरज. अतिशय सुंदर असा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळाला. चेंडू हाताळल्यानंतर त्याच वेगानं चेंडूवरती गेला आणि डायरेक्ट हिट केला आणि यष्ट्यांचा वेध घेतला. दीपकला डगआउटच्या दिशेने पाठवताना पाहिला. 4था चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती तयार. गोलंदाज तयार होतोय.
सूर्यकांत इथे महत्त्वाचा फटका घ्यायचा पण चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल घेणार का आणि इथे मात्र गोविंद देखील बाद झालाय. सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती फलंदाज बाद होतोय. डगावच्या दिशेने पाहायला मिळतोय परतताना. गोविंदची खेळी समाप्त. आता मात्र प्रशांत मैदानावरती गेलेत. आता प्रशांत पाहूया प्रशांत काय करणार. आपला हा संघ जिंकून देणार का. आणि स्ट्राईक एंडला मैदानावरती फलंदाज पाहायला मिळतोय उदय आणि नॉन स्ट्राईकला प्रशांत. आता मात्र सगळं काही उदय वरती असेल. 2 चेंडू हाताळायचे आणि 2 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल. 2 षटकार ठोकावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. कंपल्सरी चेसिंग असेल. 2 चेंडू 12 धावांची गरज 11 धावांची गरज. पहिला चेंडू स्वेर टाकला त्यानंतर 1 धाव. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती रनआउट पाहायला मिळाला आणि चौथ्या चेंडूवरती मात्र फलंदाज झेल बाद झाला. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन अतिशय घातक बॅट्समन म्हटलं जातं. आता लेफ्ट हँड म्हणजे अतिशय फलंदाजी देखील तितकीच वेग. पाहूया 2 चेंडू 11 धावांची गरज. सूर्यकांत गोलंदाजीवर मार्क वरती. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. 2 चेंडू 11 धावांची गरज. कोण जिंकणार हा सामना. अचरेवाडी संघ की नवलाई स्पोर्ट सोनावडे संघ. 2 चेंडू 11 धावांची गरज. टाळ्या झाल्या पाहिजेत या चेंडूसाठी. इथे मात्र हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि पूर्णपणे हा सामना अचरेवाडीच्या खिशामध्ये जाऊन पोहोचलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिल्याच षटकामध्ये 6 धावा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा पाहायला मिळाल्या. 12 धावा पाहायला मिळाल्या. तर मात्र चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू स्वेर टाकला होता. मात्र सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू चंद्रकांत बॉलिंग ट्रॅक वरती तयार. इथे मात्र आचरेवाडी संघ या फेरीमध्ये उत्तीर्ण झालाय आणि हार्ड लक बॅड लक नवलाई स्पोर्ट सोनावडे संघ. येस धन्यवाद. मात्र हार्ड लक बॅड लक खरंच. नवलाई स्पोर्ट्स सोनवडे संघ मात्र राजमुद्र आचरेवाडी संघाने जो खेळ मात्र बघायला भेटला आणि यानंतरची मॅच उत्सुकता आहे. टीमची ओपनिंग नवीन संघ नवीन संघर्ष मात्र तो विठ्ठलवाडी या संघाचा. तर संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी संघाचे कॅप्टन यायचा आणि त्याचबरोबर मंदोगय खुर्द बॉयज संघाचे कॅप्टन आपण यायचं. दोन्ही कॅप्टन्स मात्र आपण टॉस्का बॉस व्यासपीठावरती यायचं. येस राजमुद्रा आचरेवाडी संघ आपण पाहतोय ज्या पद्धतीने ही मॅच मात्र विन झाली.